कांताराचा ट्रेलर बघितल्याच्या नंतर खरंच वाटतंय की चित्रपट बनवताना जी काही मेहनत घेतलेली असेल त्या मेहनतीचं फळ दिसत होतं। एवढ्या जबरदस्त पद्धतीने ह्या चित्रपटाचा ट्रेलर कट केलेला। सुरुवातीला आपण बघतो की तो मुलगा म्हणतो की माझे बाबा इथंच गायब झालेले होते का। तिथून पुढे जे काही ग्लिम्स आपल्या ताटामध्ये त्यांनी वाढले ना ते खरंच जबरदस्त। तो 3.5 वर्ष ह्या चित्रपटासाठी त्यांनी जी काही मेहनत केली असेल ती रंग लाने वाली है असं ते दिसत आहे। 2 तारीख को हे चित्रपट आने वाला आहे आणि तुम्ही जाऊन थिएटरमध्ये बघितल्याच्या नंतर तुमचा पैसा मात्र वसूल होणार आहे। पहिल्या कांतारामध्ये आपल्याला फक्त शिवाची कहाणी दाखवलेली होती की शिवा कोण होता, कसा मोठा झाला, त्याच्या आयुष्यामध्ये काय दाखवलेलं एकदम येडेचाळे करणारा तो शिवा। त्याचे जे पूर्वज होते ते पूर्वज नक्की कोण होते आणि ते आले कुठून होते हीच कहाणी या चित्रपटाच्या ट्रेलर मध्ये दिसत आहे। एक मोठं राज्य आहे आणि एक वेगळी ट्राइब आहे। त्या ट्राइब आणि राज्यामध्ये एकत्र मिळून काम करत होते आणि काही कारणास्तव त्या दोघांमध्ये अशा प्रकारे युद्ध होणार आहे। त्या युद्धामुळे त्या सगळ्या गोष्टीवर पाणी फिरणार आहे आणि ते काय असणार आहे, दोघांचं प्रेम असेल किंवा मग आणखी कशावरून तरी भांडणं झालेली असतील हे मात्र बघण्यासारखं। कांतारा चॅप्टर 1 मध्ये आपल्याला शिवाचे वडील दाखवणार आहेत का की वेगळीच कहाणी घेऊन आपल्या समोर ते प्रेझेंट करणार आहेत हे मात्र बघण्यासारखं आहे। ओव्हरऑल चित्रपटाचा ट्रेलर मला चांगला वाटला। एवढंच की या चित्रपटाचं जे बीजीएम होतं पहिल्या कांतारामध्ये ज्या प्रकारे बीजीएम वाजत होतं ते त्या प्रकारे ह्या चित्रपटाचं बीजीएम मला तरी दिसलं नाही। चित्रपट लागल्याच्या नंतर थिएटरमध्ये आपल्याला काय एक्सपिरियन्स करायला भेटणार आहेत हे मात्र खरंच बघण्यासारखं राहणार। क्लायमॅक्स मध्ये ज्या प्रकारे ऋषभ शेट्टींची एंट्री दाखवलेली आहे, ज्या प्रकारे त्याचा तो लुक दाखवलेला आहे तो खरंच जबरदस्त वाटत होता। म्हणजे अक्षरशः अंगावर काटे आले होते। त्याच्यासोबत जे बीजीएम वाजत होतं त्याच्यामुळं ना अक्षरशः त्याला एक वेगळा लेवल मिळाला होता। तुम्ही बघितलाय का कांताराचा ट्रेलर? तुम्हाला कसा वाटला हे जरा कमेंट करून सांगा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका।